नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर मी रीमा आणि माझ्या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सकाळचे 6:15 वाजलेत आणि मी कामावर पोचली आहे. तर मी जेवणाची कामं करते, स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवते की तुमच्या घरी ज्या मेड येतात, ज्या कामवाली बायका येतात, घरकाम करायला बायका येतात, त्यांचं जीवन कसं असतं हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न मी माझ्या या व्हिडिओतनं करत असते आणि तुम्ही त्याला खूप भरभरून मला सपोर्ट करताय, प्रतिसाद देताय, त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद. तर पहिल्या कामावर पोहोचली आणि इकडे बनवलेला आहे व्हेजिटेबल उपमा. तर ह्याच्यामध्ये गाजर टाकलं आहे, कॅप्सिकम टाकलेली आहे, बीन्स टाकलेले आहेत, उकडलेले कॉर्न टाकलेत आणि मस्त असा व्हेजिटेबल उपमा बनवलेला आहे. थोडंसं तूप टाकलं ना आणि फोडणीमध्ये उडदाची डाळ टाकली की उपमा खूप टेस्टी होतो. त्यानंतर व्हेज कोल्हापुरी बनवलेली आहे. व्हेज कोल्हापुरीची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकली आहे, पण ती आता खूप खाली गेली असेल तर तुम्ही जरा जाऊन चेक करा. जर तुम्हाला व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची आहे ती पण झटपट आणि टेस्टी, तर त्याची फुल रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे. तर व्हेज कोल्हापुरी बनवली लंचसाठी, त्यासोबत बनवलेली आहे पालक रोटी. तर हे राजगिऱ्याचं पीठ आहे. राजगिऱ्याच्या पिठामध्ये पालकची पेस्ट टाकून मी ही पालक रोटी, व्हेज कोल्हापुरी आणि व्हेजिटेबल उपमा बनवलेला आहे. तर चला, आपलं जेवण तर रेडी आहे, पटापट टिफिन भरून घेऊया. तर टिफिन भरायचं हे रोजचं काम माझंच असतं. मला तर आहे ना, जेवण बनवण्यापेक्षा टिफिन पॅक करणं हे खूप कठीण वाटतं. कारण कसं असतं ना, टिफिन पॅक करणं म्हणजे ह्याच्यामध्ये परफेक्ट पाहिजे. टिफिन स्वच्छ पाहिजे, त्यानंतर टिफिन ज्यांना आपण देतो ते कोणासमोर बसतायत खायला वगैरे, त्यासाठी आपला टिफिन जो आपण पॅक करतो तो व्यवस्थित पॅक करायला पाहिजे असं मला वाटतं. तर जेव्हा पण ग्रेव्हीची भाजी असते, रस भाजी असते, तेव्हा मी असं वरून कवर करते जेणेकरून टिफिन खराब होणार नाही आणि भाजीचा जी ग्रेव्ही आहे ती बाहेर येणार नाही. एक्स्ट्रा पेपर मी कट करून घेते आणि त्यानंतर मी चपात्या पण जेव्हा पॅक करते, आता ह्या तर आपल्या राजगिरा पालकची रोटी आहे, तीसुद्धा मी असं व्यवस्थित फूड पेपरमध्ये पॅक करते आणि त्यानंतर हे पॅक केलेलं मी एका डब्यामध्ये पॅक करून व्यवस्थित असा टिफिन पॅक करते. तर आपले 3 टिफिन ऑलरेडी पॅक झाले. तर आता चौथ्या टिफिनमध्ये आपण फ्रूट देत असतो, तर फ्रूटमध्ये मी ॲपल दिलेलं आहे. त्यानंतर जेवण वगैरे टिफिन वगैरे पॅक झाल्याच्यानंतर मी असंच व्यवस्थित गॅस किचन वगैरे क्लीन करते आणि हे जे मी गप्पा मारते ना, ते मी मुकेश भैयाशी गप्पा मारते. कारण मुकेश भैयानी आज चहा बनवलेला नव्हता. कारण तुम्हाला तर माहिती, मी घरातनं खूप लवकर निघते बाहेर आणि फक्त थायरॉईडची गोळी घेऊन निघते. तर मला असं वाटतं की बाबा, इकडे आल्यावर एवढी घाई असते ना की मला चहा बनवायला वेळ नसतो. तर त्या मुकेश भैया पण खूप थकलेले असतात, त्यांना रोज जमत नाही चहा बनवायला. बघा, मी टोडूला पण ब्रेकफास्ट दिला. त्यानंतर मी ॲपलचं असं साल काढून घेतलं आणि त्यानंतर ॲपल पण कट करून ह्या चौथ्या टिफिनमध्ये भरलेला आहे. तर आता शक्यतो मला चहा पिणं इथे शक्यच होत नाही, कारण इकडचा पण चहा बंद झालेला आहे. का? तो माझ्यामुळे. एक तर मला चहा बनवायला वेळ नसतो आणि दुसरी गोष्ट, मला इथे चहा प्यायलासुद्धा वेळ नसतो. आता तर 2-3 दिवसानंतर मॅडमनी त्यांच्या जिम ट्रेनरकडनं त्यांचं डाएट घेतलेलं आहे बनवून. तर त्यामुळे मला आता त्यांच्या डाएटनुसारच त्यांचं जेवण बनवायला लागणार आहे. तर आता तुम्हाला माझ्या काही व्हिडिओतनं दिसत असेल, कारण व्हिडिओ मागे पुढे झालेत एडिटिंग करण्यामध्ये. तर जे जे काय मी बनवते आहे सध्याच्याला त्यांच्याकडे जेवण, ते सगळं त्यांच्या डाएट प्लॅनरनी सांगितल्यानुसार स्वयंपाक, तर त्यामुळे अजून उशीर होतो. तर बघा, मी दुसऱ्या कामावर पोचली आणि दुसऱ्या कामावर दोडक्याची भाजी बनवली. मुगाची डाळ टाकून ही दोडक्याची भाजी बनवलेली आहे. थोडंसं ओलं किसलेलं नारळ टाकलं ना, किंवा खवलेलं नारळ असतं ना ओलं, ते टाकलं की भाजी अजून टेस्टी लागते. तर अशी मूगडाळ टाकून दोडक्याची भाजी बनवली आहे. दोडक्याला तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून सांगा. त्यानंतर मी चपात्या बनवलेल्या आहेत आणि ही बनवलेली आहे पनीर बुर्जी. तर आज मी इकडे 2 भाज्या बनवलेल्या आहेत. पनीर बुर्जीसुद्धा बनवलेली आहे. तर खूप मस्त अशी ही पनीर बुर्जी. कधीतरी आहे ना, तुम्ही पनीर बुर्जीमध्ये थोडासा मॅगी मसाला टाकून बघा, खूप टेस्टी होते. स्वयंपाक तर झाला, पण आता हा एवढा सगळा पसारा मला आवरायचा आहे, भांडी घासायची आहे, कढया वगैरे रिकाम्या करायच्या आहेत. तर हे माझं रोजचं काम आहे. तर सगळं काम मी फायनली उरकलं. सगळ्या कढया रिकाम्या केल्या, कढया घासल्या, इतर भांडे घासले, पुसून सगळे जागेवर ठेवले, गॅस बंद केला, किचन क्लीन केलं आणि आता मी चालली आहे घरी. तर मी तुम्हाला आता घरचे व्हिडिओ पण दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि मला खूप छान छान कमेंट येतात ते व्हिडिओ बघून. तुम्हाला माझे घरचे व्हिडिओ पण खूप आवडतात.
असेच माझ्या पाठीशी कायम उभे राहावा, मला सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, छान छान कमेंट करत जावा. आणि हो, थांबा, जाऊ नका, व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे. हा, घरी गेल्यावर मी आज घरची साफसफाई करायचा प्लॅन केलेला आहे, तर तो देखील मी व्हिडिओ क्लिप तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आता मी कामावरनं निघाली आहे. चला मग बाय, तुम्हाला आता घरी भेट. घरी आली आणि चटणीची ऑर्डर होती, तर मी म्हटलं चला आज पटकन तुम्हाला चटणी, म्हणजे चटणीसाठी आपण जे साहित्य भाजतो ते कसं भाजतो ते दाखवते. तर तीळ घेतली आहे आणि खुरसणी घेतली आहे. खुरसणी म्हणजे काय, आता खुरसणी म्हणजे काय हे जर तुम्हाला माहिती असेल, मला वाटतं ह्याला नायजर सीड म्हणतात. तर काळ्या रंगाची असते ही जिऱ्यासारखी खुरसणी. तीळ आणि खुरसणीची मिक्स चटणी मी करते. त्यासाठी बारीक गॅसवर खूप खमंग असं भाजावं लागतं. अजिबात कच्चं ठेवायचं नाही. जास्त भाजलं तर कडू होतं आणि कमी भाजलं तर कचकच लागते ही चटणी. त्यामुळे बारीक गॅसवर सारखा हलवत अशी ही जे आहे खुरसणी आणि तीळ हे असे भाजावे लागतात. तर मी ही भाजून घेतली, कारण ह्या कढईत मला भाजी करायची आहे. तर मी म्हटलं चला पटकन, काही जास्त ऑर्डर नव्हती, 100 ग्रॅम चटणीचीच ऑर्डर होती. तर मी म्हटलं, आणि मी जिथे कामाला जाते ना त्याच बिल्डिंगमध्ये होती. नुसती चटणी द्यायला जायला तर मग मला तर जमणारच नाही. तर मी ज्या बिल्डिंगमध्ये जाते त्याच ताईंची ऑर्डर होती. त्यांनी ह्याच्या आधी माझ्याकडनं शेंगदाण्याची आणि अळशीची चटणी घेतली होती. तर त्यांना आता खुरसणीची चटणी टेस्ट करायची होती, त्यासाठी त्यांनी ही मागवलेली आहे. तर ते आता मला बोललेत की ही पण चटणी दे आणि त्यानंतर मी तुला ह्या तिन्ही चटण्यांचं परत ऑर्डर देणार आहे. त्यांना बहुतेक त्यांच्या नंदेला पाठवायच्या आहेत ह्या चटण्या, ज्या अमेरिकेला राहतात. तर मला पुन्हा ह्या चटण्यांची ऑर्डर असणार आहे. तर मी ह्याची फुल रेसिपी तुम्हाला नंतर नक्की टाकेल. तर चटणीचं भाजता भाजता मी पटकन ज्या रात्रीच्या चपात्या उरलेल्या ती पण फोडणीची चपाती केली आणि एका बाजूला खिचडीचा कुकर लावला. कारण आज मला खूप काम आहे घरामध्ये. कोणतं काम आहे तर हे बघा. कपाटाच्या मागच्या बाजूला असं छोटंसं आम्ही रूमसारखी जागा पॅसेज ठेवला होता, जिथे मुलगा माझा स्टडी करायचा रात्रीच्या. पण नंतर त्याने इकडे स्टडी न करता बाहेर हॉलमध्ये स्टडी करायचं ठरवलं. मग हा सगळा पसारा इथे असा जमा झालेला. मग मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे, कारण खूप वेळ लागलेला, मला पूर्ण दिवस गेलेला. तर हा सगळा पसारा आवरून मला ती जागा वापरात घ्यायची आहे आणि मला ते सगळा पसारा हा मोकळा करायचा आहे. तर ती सगळी आवराआवर मी सुरू केली होती. कामावरनं आल्यावर पहिले स्वयंपाक वगैरे केला, कारण शनिवारचा दिवस होता, मुलाला टिफिन नव्हता. पण मी विचार केला की त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवून ठेवते आणि मग मी कामाला लागते, जेणेकरून मला पण जर काम करता करता भूक लागली तर पटकन जेवण करून मग बाकीची कामं करायला आपण मोकळं होतो. यासाठी मी पहिले स्वयंपाक करून घेतला आणि हा सगळा पसारा उचलायला घेतला. तर तुम्ही बघू शकता किती नको असलेला पसारा हा इथे ठेवलेला आहे. तर आता ह्या सगळ्यालाची मला विल्हेवाट लावायची आहे, कारण हा एवढा कोपरा आहे ना फुकटचा वाया चालला असं मला वाटतं. मुलं जसजशी मोठी होतात तसतशी आपल्याला जागा कमी पडते. अगोदर मी 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत होती आणि तेवढ्याशा रूममध्ये आमचं सगळं ॲडजस्ट होत होतं. पण रूम किती मोठं असू दे, घर किती मोठं असू दे, आपल्याला जागा कमी पडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं मोठं घर तेवढी साफसफाई करायला जास्त वेळ लागतो, जास्त कष्ट लागतात आणि मला घाण जरा पण चालत नाही. तर सगळा पसारा काढला आणि पहिले सगळे पत्रे झाडून घेतले, कारण छोटं मोठं जरी जाळं घरात असेल ना तर चांगलं नसतं ते. माझ्या सासूबाई म्हणायच्या की जाळं घरात असणं म्हणजे घराला पनवती लागते. त्यामुळे मी एका कोपऱ्यात जरी कुठे थोडंसं जाळं दिसलं ना की मी झाडू घेऊन पूर्ण घर साफ करते. मला समाधानच होत नाही, असं वाटतं की इकडे राहिलं का तिकडे राहिलं का. तर मी अशा प्रकारे पूर्ण कोपऱ्याचं जाळं काढून घेतलं आणि तात्पुरता हा पसारा तिकडेच परत सरकून ठेवला, जेणेकरून मला बाकीचं रूम झाडायला आणि साफसफाई करायला जागा मिळेल. तर अशा प्रकारे हा मोठा बॉक्स होता, ह्याच्यामध्ये काहीतरी सामान आहे ह्या दोन्ही बॉक्समध्ये. तर तेच सगळं सामान मी परत ठेवलं व्यवस्थित जागेवर आणि त्यानंतर परत पूर्ण घराची साफसफाई करायला घेतली. तर आज मी विचार केला की मी पूर्ण किचन साफ करेल. किचनवर जे भांडी वगैरे आहेत ती पण सगळी घासून पुसून परत ठेवेल, मांडण्या वगैरे पण घासून घेईल, असा माझा आजचा विचार आहे. आता बघू वेळ किती लागतोय त्याला, कारण तब्येत पण माझी अधूनमधून खराब असते आणि त्यामध्ये ही साफसफाई वगैरे केली, त्यामध्ये दुपारचा आराम भेटला नाही, सकाळी लवकर उठावं लागतं. तर अशामध्ये मला त्रास होतो. पण तरी पण आहे ना, घर घाण असेल की मग मला चैन पडत नाही. तर तुम्ही बघू शकता मी किचन ओट्यावर चढली आणि सगळे पत्रे झाडून घेतले, कारण इथे आपण स्वयंपाक करतो
मग जर एखादं जाळं असेल आणि ते जर जेवणात वगैरे पडलं तर किती कसं वाटतं ना ते. म्हणूनच मी पहिले सगळे पत्रे वगैरे झाडून घेतले. त्यानंतर ना म्हटलं ते सगळं धूळ उडणारच भांड्यांवर आणि मग त्यानंतर सगळी फळीवरची मांडणीवरची भांडी घासून घेतली. हे काम करेपर्यंत मला 4-4:30 झाले. मग 4-4:30 झाल्यानंतर मिस्टर आले. मग त्यानंतर मिस्टरांनी मला बाकीची मदत केली. कारण मोठं सामान सरकवणं माझ्या एकटीचीनी शक्य होत नाही. मुलाला सुट्टी होती, पण त्याचा काहीतरी प्रोजेक्ट होता, तर तो प्रोजेक्ट करण्यासाठी बाहेर गेला होता. सगळे पत्रे वगैरे झाडून झाल्यानंतर सगळं जाळं काढल्यानंतर मी सगळी मांडणीवरचा पसारा काढले, भांडी काढली. सगळं काढलं खरं, पण बेसिंगमध्ये अशी भांडी घासणं म्हणजे मला काय सवय आहे ना, की खाली घ्यायचं, सगळे भांडे घासायचे. मग किती का भांडे असेना, खाली बसून घासलं ना की जरा बरं पडतं. म्हणजे थोडा वेळ उभं, थोड्या वेळ बसून अशी कामं होतात. पण आता बेसिंगमध्ये अशी सगळी भांडी जोर लावून घासणं ना माझ्याकडनं होत नाही. पण म्हटलं जेवढी शक्य आहे तेवढी भांडी बेसिंगमध्ये घासते. बाकीची जी जर्मनची वगैरे जोर लावून घासायची भांडी आहेत ना, ती भांडी मी बाथरूममध्ये नेऊन घासेल असा मी विचार केला. पण मी जेव्हा बघितलं तेव्हा माझी भांडी अजिबात घाण नव्हती. अजिबात अशी तेलकट किंवा धूळ वगैरे बसलेली नव्हती. कारण की आत्ता 15-20 दिवस, महिनाभरापूर्वीच मी सगळी साफसफाई केली होती, सगळी आवरावरी केली होती. तर त्यामुळे एवढं काही घाण नव्हतं. तर सगळ्यात आधी हा कोपरा स्वच्छ करून घेतला आणि तिथे माझं टोस्टर आणि मिक्सर ठेवलं. त्यानंतर हे आहे ज्युसर. तर हे मस्त असं इलेक्ट्रिक वगैरे नाही आहे, हातानेच वापरायचं ज्युसर आहे. आणि ह्या ज्युसरचा वापर माझा मुलगा करतो. कधीही संत्री, मोसंबी, डाळिंब ह्याचं ज्यूस काढायचं असेल ना, तर खूप सोपं आणि खूप छान ज्यूस निघतं ह्याच्यानी आणि शॉक वगैरे लागायचा प्रश्नच नाही, कारण ह्याला काय लाईटची गरज नाही. तर हे सगळं लावून झाल्यानंतर, मांडणी घासून झाल्यानंतर मी व्यवस्थित धुवून पुसून घेतली आणि मग जी भांडी होती ती भांडी घासत गेली. आणि मग जसं जसं एक एक भांड्याचं हे जमा होत होतं तसं मी ते जागेवर लावत होती, जेणेकरून पटापट कामं होती. हा जो साफसफाईचा व्हिडिओ आहे ना, हा संक्रांतीच्या 3 दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं पण होतं की मी तो व्हिडिओ बनवला आहे. आता बघू त्याला एडिटिंग करायला कधी मुहूर्त लागतं. तर फायनली त्याला एडिटिंग केलं मी आणि मुहूर्त काढला. कारण मोबाईलमध्ये एवढं स्टोरेज झालेत ना, एवढे व्हिडिओ झालेत ना, सगळेच व्हिडिओ एडिटिंग करणं आणि लगेच अपलोड करणं जमत नाही. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या मागे कामाचा किती व्याप आहे. संध्याकाळी मिस्टर आले आणि त्यांना पण माझ्यासारखं चैन पडत नाही. काही ना काही सकाळी 5 वाजता गेलेले आणि 5 वाजता जाऊन पण ते संध्याकाळी 4:30ला जेव्हा ऑफिसमधनं आले तर लगेच कामाला लागले माझ्यासोबत. तोपर्यंत मी काम करतच होती. जेवायला 10 मिनटं ब्रेक घेतला आणि लगेचच परत कामाला लागली. तर मिस्टरांना मी म्हणाली, तुम्ही अगोदर कॉफी घ्या, त्यानंतर आपण बाकीची कामं करू. तर ज्या कोपऱ्यामध्ये एवढा सगळा पसारा होता ना, त्या कोपऱ्यामध्ये आम्ही हा पलंग ॲड केला, म्हणजे पलंग बसवला. तर हा पलंग खूपच तुटका फुटका आहे, तरी आम्ही त्याला वापरतोय का, कारण ह्याच्यामध्ये खूप सारं स्टोरेज राहते. ते जेवढ्या माझ्या सुटकेस आहेत, जे कपडे आपण वापरत नाही, म्हणजे ते लग्नात वगैरे वापरले जातात किंवा कोणाला आहेरात द्यायचे कपडे असतात किंवा कोणाचे गिफ्ट्स आलेले असतात, कोणाला गिफ्ट द्यायचे असतात, तर ते सगळं हे जे सामान असतं ना, ते ह्या पलंगामध्ये राहतं. तसं बघायला गेलं तर ह्या पलंग म्हणजे फक्त ह्याच्या 4 फळ्या आहेत आणि ह्याच्या खाली आम्ही विटा ठेवलेल्या आहेत. तर विटा थोड्याशा मागे ठेवल्यामुळे त्या दिसून येत नाही आहेत. तर जे नको असलेलं सामान किंवा तुटकं फुटकं सामान याचा वापर करून आम्ही आमच्या घरामध्ये व्यवस्थित सजवण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा, ह्या उशा ठेवायच्या राहिल्या होत्या, तर परत आम्ही तो पलंग काढला, त्याच्यावरची गादी काढली आणि उशा ठेवल्या. कारण आम्ही घरात कोणीच उशा वापरत नाही. मला डॉक्टरांनी तर पूर्णपणे मनाई केलेलं आहे उशा वापरण्यासाठी. जेव्हा फक्त बसायचं असतं टेकून, तेव्हाच मी त्या सोफ्याच्या ज्या मोठ्या उशा आहेत त्या वापरते. बाकी आम्ही झोपताना कोणीच उशा घेत नाही. त्यामुळे मला ते जे मानेचा जेव्हापासून त्रास झाला आहे, जेव्हापासून माझी मानेची आणि पाठीची नस दबली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आता तर परवा डॉक्टरांकडे गेलेली, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ती मणक्यामध्ये जी गादी असते ना, ती कमरेजवळची ती फाटली आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर तेव्हापासून थोडं जास्त टेन्शन आलं आहे. मी थोडंसं कामाचा प्रेशर कमी केलेला आहे, लोड कमी केलेला आहे. मी बेड लावून घेतला, त्यानंतर लगेचच मिस्टरांनी तिथे पंखा बसवण्याचं काम सुरू केलं. आणि अगोदरचा जो छोटा पंखा होता तो पूर्ण जाम झाला होता. 3-4 वर्ष हे रूम बंदच होते, कारण कोणच वापरत नव्हतं. हे रूम वापरण्यातच नव्हते, स्टोर रूम म्हणूनच होते हे.
तर मग त्यामुळे इकडचा पंखा असा जाम झाला होता. तो पंखा काढला, तिकडे त्यांनी मिस्टरांनी दुसरा पंखा बसवला आणि त्यानंतरनं ही अशी छोटीशी लाईट बसवली आणि बघू शकता रात्रीचे 9:30 वाजता आहेत आणि सकाळची जी मी कामावरनं आलेली तेव्हापासून जे माझ्या कामाला सुरुवात केलेली ते माझे काम चालूच होते. किती व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला म्हणजे सकाळी 11 ते रात्रीचे 10 वाजेपर्यंतचा हा व्हिडिओ मी तुम्हाला 17 मिनिटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पूर्ण रूम मी झाडून घेतलं, मिस्टरांनी पंखा बसवला, बेड ॲडजस्ट केला, त्यानंतर मी हॉल झाडून घेतलं. हॉल झाडल्यानंतर मला असं वाटलं की ही भिंत खूपच खराब आहे, म्हणून मिस्टरांना म्हटलं जरा सोफा पुढे घ्या, मी ही भिंत क्लीन करून घेते, कारण इथे माझ्या सासू सासऱ्यांचे फोटो आहेत. तर बाकी कुठलं नाही तर ही जागा तरी पहिले स्वच्छ करायला पाहिजे. म्हणून किचन साफ झाल्या मी पहिले हॉल साफ नाही केला, पहिले ही भिंत साफ करून घेतली, फोटो व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि ही भिंत अशी मस्त चमकायला लागलेली. इथे मस्त मिस्टरांनी छोट्या छोट्या अशा लाईट्स लावलेल्या फोटोच्या वर. तर हे फोटो बघून मला कमेंट आले होते की ताई गेलेल्या माणसांचे फोटो किंवा गेलेल्या व्यक्तींचे फोटो घरात ठेवायचे नाही, पण मला ते पटलं नाही, कारण आपले मोठे आहेत, त्यांच्या घरात आपण राहतोय आणि त्यांचं अस्तित्व म्हणून, त्यांची आठवण म्हणून आपण फोटो पण ठेवू नये का घरामध्ये. म्हणजे आपल्याला एक वाटतं ना की त्यांचं अस्तित्व आहे आपल्या घरात आणि त्यांचे आशीर्वादही आहेत आमच्या डोक्यावर आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला दाखवून दिलेलं आहे की त्यांचं आशीर्वाद आणि अस्तित्व आमच्या घरामध्ये आणि आमच्या डोक्यावर आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला मग बाय.